छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या किल्ल्यातून तर सुटले कसे व कुणामुळे? त्यांच्या दोन हक्कांच्या माणसांमुळे. महाराज तर सुटले पण ती हुकमी माणसं मात्र तिथेच अडकली. औरंगजेबाला कळालं की ती दोन माणसं कोण आहेत. मग औरंगजेबाने त्या दोन माणसांचा प्रचंड छळ केला. इतक्या वेदना दिल्या त्यांना, इतकी मारहाण केली, त्यांच्या नाकातोंडामध्ये मीठ टाकलं. औरंगजेबाचं फक्त एवढीच मागणी होती की महाराज कुठल्या मार्गाने गेले तेवढं सांगा. महाराजांना महाराष्ट्रात यायला 20 दिवस लागले, पण त्या दोघांनी इतके हाल सोसले, इतक्या वेदना सोसला, तरी त्या दोघांनी काही ऐकलं नाही. म्हणून औरंग्याने त्यांना आमिष दाखवायला सुरुवात केली. तुम्हाला जहागिरी देतो, सुलतान बनवतो, पण महाराज कुठल्या दिशेने कुठल्या मार्गाने गेलेत ते आम्हाला सांगा. पण ती दोन माणसं अशी होती, त्यांनी अजिबात काही सांगितलं नाही, ना कुठल्या आमिषाला बळी पडले. त्यांनी भरपूर सोसलं, खूप वेदना सहन केल्या, पण महाराज कसे गेले हे शेवटपर्यंत सांगितलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्यात राहून जपणारी ही दोन माणसं आहेत, रघुनाथ बल्लाळ कोरडे आणि